समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक सन 2025 मध्ये आता होत आहे आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष अत्यंत ताकदीने स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराने इथले काँग्रेस पक्षाचे उमेदवार ही निवडणूक लढत आहेत. गेल्या सन 2016 पासून सन 2021 पर्यंत जे काय 5 वर्षाचा कालावधी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना मिळाला, त्या सगळ्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी 16 ते 21च्या कालावधीत जवळजवळ 97 कोटीची विकास कामं या पलूस शहराच्या विकासासाठी वॉर्ड वाईज राबलेली आहेत. शेवटी एखाद्या शहराच्या विकासासाठी जो बजेट येतो त्या बजेटचं वितरण हे प्रभागनीय तिथल्या स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे करण्याचं काम हे अत्यंत जिकिरीचं असतं. परंतु सगळ्या प्रभागांना आलेल्या बजेटच्या मधून जे काय विकास करणं शक्य असेल ते ताकदीने आमच्या नगरसेवकांनी तो विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सन 2016 ते 21च्या कालावधीत अनेक घटना घडल्या. पलूस तालुक्याला महापुराचा फटका बसला. करोनाचा प्रादुर्भाव हा देशात समाजामध्ये सगळीकडे पसरलेला होता. या करोनाच्या प्रादुर्भावात सुद्धा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवक हे लोकांच्या या दुःखद प्रसंगामध्ये लोकांना आधार देण्याकरता सातत्याने पलूसच्या जनतेसोबत उभे राहिलेले होते. आणि तदनंतर सुद्धा पलूसला जो काही निधी उपलब्ध झाला त्यातनं ही वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं हे करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांना लोकांना विश्वासात घेऊन हे केले. मला आनंद आहे की पलूस शहर हे आता सांगली जिल्ह्यातलं एक अत्यंत वेगाने विकसित होणारं शहर आहे. लोकसंख्या पलूस शहराची दिवसेंदिवस वाढत चालली आणि मी राज्यमंत्री असताना खास बाब म्हणून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 37 कोटीची योजना पलूस शहराच्या पाणी योजना पलूस शहराच्या पाणी प्रश्न सोडवण्याकरता मंजूर करून घेतलेली होती. गेल्या काही वर्षात त्याचं काम हे आता पूर्ण झालेलं आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर ह्या दिवाळीच्या आधी आम्ही पलूस शहराला या पाणी योजनेचा लोकार्पण सोहळा आणि पाणी पूजनाचा कार्यक्रम घेतलेला होता. त्यातनं आज गावातल्या जवळजवळ 60 ते 70% लोकांना स्वच्छ आणि नियमित पाणी मिळते. येणाऱ्या काही दिवसातच 100% पलूस शहरातल्या नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणी हे मिळेलच. आणि त्याच्या व्यतिरिक्त जी पलूसची वाढती लोकसंख्या त्या वाढती लोकसंख्येचा सुद्धा या ठिकाणी आज पूर्ण अंदाज घेऊन ही 37 कोटीची पाणी योजना आज इथं मंजूर केलेली आहे. नजीकच्या काळात सुद्धा मी सातत्याने पलूस शहराच्या विकासासाठी एक भव्य अद्ययावत अशी नगरपालिकेची इमारत व्हावी याच्याकरता मी आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होतो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे करत होतो आणि विधानसभेत सुद्धा विधिमंडळात मी ह्या संदर्भातला आवाज उठवलेला होता की लवकरच मी पलूस शहराच्या त्या विकासासाठी काही ना काही निधी आणि नवीन इमारतीसाठी उपलब्ध करेल. पाणी पूजनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा जाहीर केलं आणि त्याच पद्धतीने गेल्या काही दिवसांपूर्वी 5 कोटीचा GR हा पलूस नगरपालिकेच्या इमारतीसाठी इथं मंजूर करून घेतलेला आहे. या सगळ्या कामामध्ये पलूस शहरातले काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते माजी नगरसेवक आणि सगळे लोक यांना विश्वासात घेऊन या पलूसच्या विकासाबाबतीत आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आज मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये पतंगरावजी कदम साहेबांचा पलूस कडेगाव मतदारसंघ आणि या ठिकाणी पलूस शहरामध्ये केलेलं जे काही विकास काम कदम साहेबांनी मी किंवा आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असेल या सगळ्यांचा विचार धरून पलूसची जनता ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभी राहील आणि पलूस शहराचा येणारा नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील हा मला विश्वास आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.